आज आपण शिकणार आहोत स्टडी ऑफ एक्सॉर ॲज ए 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टर, म्हणजे एक्सॉर वापरून 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टरचा अभ्यास करणे. तर हा आहे 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टरचा सिम्बॉल, ज्यामध्ये 4 इनपुट्स आहेत आणि 4 आउटपुट्स आहेत. मग हे जे इनपुट्स आहेत, हे इनपुट्स जशास तसे आउटपुटला पाठवायचे का इन्व्हर्ट करून पाठवायचे, हे इन्व्हर्ट या इनपुटवर डिपेंड आहे. याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहू डेफिनेशन. ए 4 बीट लॉजिक सर्किट whose output is similar to that of an input or inverter is called 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टर. याचाच अर्थ असा होतो की 4 बीट लॉजिक सर्किट ज्याचे आउटपुट जशास तसे इनपुटप्रमाणे किंवा इन्व्हर्स करून देतो त्यास 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टर असे म्हणतात. मग इन्व्हर्टरचा अर्थ काय होतो की इनपुटला जे बायनरी बिट्स आहे ते अपोजिट करून आउटपुटला देणे आणि जशास तसे, म्हणजे जे बायनरी इनपुट आहे 0 असेल तर 0 पाठवणे, 1 असेल तर 1 पाठवणे, याला म्हणतो आपण जशास तसे. आणि 0ला जर 1 जात असेल त्याला म्हणतो आपण इन्व्हर्ट करून पाठवले, यालाच म्हणतो आपण 1's कॉम्प्लिमेंट. तर हे झालं थोडक्यात 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टरबद्दल. तर 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टरचं वर्किंग आपल्याला पाहण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक्सॉर गेटची माहिती असणं आवश्यक आहे. तर एक्सॉर गेटचा हा ट्रूथ टेबल आहे, जो आपण पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये अभ्यास केलेला आहे. तर या एक्सॉर गेटला 2 इनपुट्स आहेत ए बी आणि आउटपुट आहे वाय. तर हे एक्सॉर गेटचं ट्रूथ टेबल आहे, ज्याच्यामध्ये 0 0 0 1 0 1 0 1 1 1 1 0. मग या एक्सॉर गेटचं जे ए इनपुट आहे, एक्सॉर गेटचं जे ए इनपुट आहे त्याला आपण इनपुट म्हणू आणि बी जे आहे याला म्हणू आपण इन्व्हर्स. हां, आता इथं बघा, जर हा आता अभ्यास आपण आत्ताच सांगितलं की इन्व्हर्स जर 0 असेल, हा इन्व्हर्ट जर 0 असेल तर जे काही बायनरी बिट्स आहे ते बीट जशास तसे आउटपुटला जाते. आता इथं पहा, इनपुट 0 दिलं आहे. आपण इथं इनपुट काय दिलं आहे? 0 दिलेलं आहे आणि इन्व्हर्टसुद्धा किती आहे? 0 आहे. त्यामुळे आउटपुट हे 0च आहे. म्हणजे इनपुट जे आहे तेच आउटपुट आलेलं आहे. परत बघा, इनपुट 1 दिलेलं आहे आणि इन्व्हर्ट काय 0 आहे, त्याच्यामुळे आउटपुटसुद्धा 1 आहे. म्हणजे ए जे इनपुट आहे तेच आउटपुट 1 आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, इनपुट 0 दिलं आहे आणि इन्व्हर्स काय दिलं आहे? 1 दिलं आहे. म्हणजे 0चं रूपांतर कशात झालं? म्हणजे आउटपुटला 1 झालं. आणि इथं 1 दिलेलं आहे आणि आउटपुटला काय होतं? 0 होतो. म्हणजे एक्सॉर गेट वापरून, म्हणजे या ठिकाणी आपलं हा प्रॅक्टिकल आहे की एक्सॉर वापरून 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टरचा अभ्यास करणे. हां, आता पाहू आपण 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टर ॲक्च्युअली काम कसं करतो. तर पहिला पॉईंट आहे, व्हेन द इन्व्हर्ट इनपुट इज लो मीन्स लॉजिक 0, the same data that is given to the XOR gate gets the output of XOR gate. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा इन्व्हर्ट इनपुट लो असेल, म्हणजेच लॉजिक 0 असेल, तेव्हा जो डाटा XOR गेटला दिलेला असेल तोच डाटा XOR गेटच्या आउटपुटला मिळतो. याचाच अर्थ काय होतो की इन्व्हर्ट इनपुट आपण जर 0 दिलं असेल समजा, आणि A0 A1 A2 A3 हे डाटा आहेत 1 0 1 0. हा डाटा दिला असेल आणि इन्व्हर्ट इनपुट जर 0 असेल तर आउटपुटला इनपुटचा डाटा बायनरी डिजिट हे जशास तसे येतात. म्हणजे वाय किती असेल? 1 असेल.
y1 किती असेल 0, y2 1 आणि y3 0. म्हणजे जो इनपुटचा डाटा आहे तोच आउटपुटचा डाटा येतो. आता दुसरा पॉईंट पाहू. व्हेन द इन्व्हर्ट इनपुट इज हाय मीन्स लॉजिक 1 द डाटा सप्लाइड टू द एक्सॉर गेट इज इन्व्हर्ट और कॉम्प्लिमेंट टू द आउटपुट ऑफ एक्सॉर गेट. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा इन्व्हर्ट इनपुट हाय म्हणजेच लॉजिक 1 असेल तेव्हा जो डाटा एक्सॉर गेटला दिलेला असेल त्याच्या विरुद्ध म्हणजेच कॉम्प्लिमेंट डाटा एक्सॉर गेटच्या आउटपुटला मिळतो. म्हणजे काय, समजा जर इन्व्हर्ट इनपुट 1 आहे आणि आपण डाटा दिला आहे 1 0 1 0, त्यावेळेस आउटपुटला आहे ते कॉम्प्लिमेंट मिळतं. जे आपण बायनरी नंबर दिला आहे त्याचा विरुद्ध मिळतो, कॉम्प्लिमेंट मिळतो. म्हणजेच A0 1 असेल तर Y0 काय येईल 0. या ठिकाणी 0 आहे तर इथं 1, परत 1ला 0 आणि 0ला 1. अशा पद्धतीनं हा 4 बिट कंट्रोल्ड इन्व्हर्टर कार्य करतो. याला 4 बिट कंट्रोल्ड इन्व्हर्टर का म्हणतात, कारण की याला आपण 4 इनपुट्स दिलेले आहेत आणि एक एक्स्ट्रा इनपुट असतो त्याला म्हणतो आपण इन्व्हर्ट इनपुट. 4 बिट कंट्रोल्ड इन्व्हर्टरचा हा लॉजिक डायग्राम आहे ज्यामध्ये आपण IC वापरणार आहोत 7486. तर या ICचे 4ही गेट तुम्हाला यूज करायचे आहेत. त्यापैकी पहिला गेट 1 2 3, दुसरा गेट 4 5 6, तिसरा गेट 9 10 8 आणि चौथा गेट 12 13 11. आणि हा पिन नंबर 7 ग्राउंडेड आहे आणि पिन नंबर 14ला पॉझिटिव्ह VCC सप्लाय द्यायचा आहे. तर याच्यातले 4ही गेट आपण यूज करणार आहोत. पैकी जे इनपुट देणार आहोत त्याला म्हणतो आपण A0, A1, A2 आणि A3 हे SPDT स्विच मार्फत देणार आहोत. तर यासाठी तुम्हाला पिन वापरायचे आहेत 12, 9, 4 आणि 1. यानंतर आहे जो इन्व्हर्ट इनपुट द्यायचा आहे तो आहे 2, 5, 10 आणि 13ला एक SPDT स्विच मार्फत इन्व्हर्ट इनपुट द्यायचं आहे. आणि आउटपुट जे आहे ते तुम्हाला पिन नंबर 3, 6, 8 आणि 11 पासून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी या ब्रीड बोर्डवर हे जे सर्किट डायग्राम आहे हे पूर्णपणे व्यवस्थितपणे मांडणी केली आहे. तर या ठिकाणी मी झूम करून दाखवत आहे, हे पहा. तर हा एक्सॉर गेट आहे. तर या एक्सॉर गेटच्या पिन नंबर 1ला हा A3 स्विच दिलेला आहे, पिन नंबर 4ला A2 स्विच दिलेला आहे, पिन नंबर 9ला A1 स्विच दिलेला आहे आणि पिन नंबर 12ला हा A0 स्विच दिलेला आहे. यानंतर या ठिकाणी हा इन्व्हर्ट स्विच आहे. आउटपुट जे आहे ते आहे पिन नंबर 3, हे आहे Y3, पिन नंबर 6 हा Y2, पिन नंबर 8 हा Y1 आणि पिन नंबर 11 हा Y0 आहे. तर या ठिकाणी आपण SPDT स्विचला इनपुटला सुद्धा LED लावली आहे. जर ग्लो असेल तर 1 समजायचं आणि ऑफ असेल तर 0. त्याच पद्धतीनं आउटपुटला सुद्धा आपण LED लावले आहे आणि इन्व्हर्ट बटनाला सुद्धा आपण एक इन्व्हर्ट LED लावले. तर इन्व्हर्ट बटन 1वर असेल स्विच त्यावेळेस हा ग्लो होतो आणि 0वर असेल त्यावेळेस हा बंद असतो. आणि याची व्यवस्थितपणे मांडणी केली आहे आणि या सर्किटला तुम्हाला 5 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे. तर हे झालं आपलं सर्किटबद्दल थोडक्यात माहिती. तर या सर्किटमध्ये तुम्हाला या स्विचेस मार्फत A0, A1, A2, A3 या स्विचेस मार्फत तुम्हाला 0 आणि 1 या सर्किटला द्यायचं आहे आणि आउटपुटला तुम्हाला Y0, Y1, Y2, Y3 या LED मार्फत तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि ऑब्झर्वेशन करताना इन्व्हर्ट इनपुट 0वर आहे का 1वर आहे याची पण तुम्हाला खात्री, म्हणजे 0 असताना आउटपुट काय येतं आणि 1 असताना आउटपुट काय होतं याबद्दल आपण आता थोडक्यात ट्रूथ टेबलमध्ये माहिती घेऊ. यानंतर पाहू आपण ट्रूथ टेबल. तर हा थेरॉटिकल ट्रूथ टेबल आपण अभ्यास करू. तर
तर यामध्ये इनपुट्स आहेत A3, A2, A1, A0. त्यानंतर आहे इन्व्हर्टची पोझिशन 0 किंवा 1 आणि आउटपुट आहे Y3, Y2, Y1 आणि Y0. तर पहिलं आपण या ठिकाणी आपण 3 उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे A3 1, A2 0, A1 0 आणि A0 1 म्हणजे 1 0 0 1. मग आपण आत्ताच अभ्यास केलेला आहे की जर इन्व्हर्ट इनपुट 0 असेल त्यावेळेस जो इनपुट बायनरी नंबर आहे तसाच नंबर तो आउटपुटला जातो. म्हणून या ठिकाणी काय येतं, आउटपुट येतं 1 0 0 1 म्हणजे जशास तसं आउटपुट येतं. आणि जर इन्व्हर्ट इनपुट 1 असेल त्यावेळेस आउटपुट हे चेंज होतं म्हणजे इन्व्हर्ट होऊन येतं, इनपुटच्या इन्व्हर्ट होतं. म्हणजे या ठिकाणी येईल 0 1 1 आणि 0. यानंतर आता दुसरं एक्झाम्पल घेऊ 1 0 1 0. ज्यावेळेस इन्व्हर्ट इनपुट 0 असेल त्यावेळेस जशास तसं येईल 1 0 1 0 आणि ज्यावेळेस इन्व्हर्ट इनपुट 1 असेल त्यावेळेस अपोजिट येईल म्हणजे इन्व्हर्ट होऊन येईल तर 0 1 0 1. यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे 0 1 1 0 आणि ज्यावेळेस इन्व्हर्ट इनपुट 0 असेल तो जशास तसा असेल 0 1 1 0 आणि ज्यावेळेस हा इन्व्हर्ट इनपुट 1 असेल त्यावेळेस हा इन्व्हर्ट होतो म्हणजे 1's कॉम्प्लिमेंट येतो दॅट इज द 1 0 0 1. तर हा झाला आपण थिअरॉटिकली ट्रूथ टेबल. आता हाच ट्रूथ टेबल आपण प्रॅक्टिकली व्हेरीफाय करून बघू. ज्या सर्किटला आपल्याला 5 व्होल्ट सप्लाय देऊन आपण हे ट्रूथ टेबल आता व्हेरीफाय करू. तर हे आहे 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टर सर्किट ज्यामध्ये 4 इनपुट्स आहेत A0, A1, A2, A3 आणि आउटपुट 4 आहेत Y3, Y2, Y1, Y0 आणि हा इन्व्हर्ट इनपुट आहे. तर प्रॅक्टिकली आपल्याला हा ट्रूथ टेबल व्हेरीफाय करायचा आहे. तर या सर्किटला प्रथम आपण 5 व्होल्ट सप्लाय देऊ. तर हा 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे, आपण सर्किट ऑन झालेला आहे. तर आपण या सर्किटचं पहिल्यांदा व्हेरीफाय करू की सर्किट चालू आहे का नाही. तर बघा मित्रांनो A3, A2, A1, A0 हे प्रेझेंट आहेत म्हणजे 1 1 1 1 इनपुट दिले त्यावेळेस आउटपुटसुद्धा 1 1 1 1 आलेला आहे. केव्हा, ज्यावेळेस इन्व्हर्ट इनपुट हे 0 आहे. पण ज्यावेळेस आपण इन्व्हर्ट इनपुटला 1 करू त्यावेळेस ही कंडिशन चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे 1 1 1 1 असताना काय झालेलं आहे 0 0 0 0 आणि इन्व्हर्ट इनपुट प्रेझेंट आहे. त्यामुळे आपलं जे सर्किट आहे ते काम करत आहे असं समजायचं. तर फर्स्ट कंडिशन आहे आपली 1 0 0 1. तर पहिल्यांदा 1, त्यानंतर 0, नेक्स्ट आहे 0 आणि हे 1. तर फर्स्ट कंडिशन बघा 1 0 0 1 आणि इन्व्हर्ट इनपुट आपल्याला कशावर ठेवायचं आहे, प्रथम 0 वर ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा याला 0 वर ठेवू त्यावेळेस आउटपुट येतं 1 0 0 1. तर 1 0 0 1. तर हे आपलं आउटपुट ओके आलेलं आहे. यानंतर ज्यावेळेस इन्व्हर्ट इनपुट आपण 1 करू, इथं 1 करू ज्यावेळेस त्यावेळेस कंडिशन आउटपुट यायला पाहिजे 0 1 1 0. तर या ठिकाणी आपण 1 करू तर 0 1 1 0 हे सुद्धा आउटपुट आपलं ओके आलेलं आहे. यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ 1 0 1 0. तर 1 0, थर्ड 1 करा आणि 0. तर बघा 1 0 1 0. त्यावेळेस ज्यावेळेस आपण इन्व्हर्ट इनपुट 0 ठेवू, इन्व्हर्ट इनपुट 0 ठेवू त्यावेळेस आउटपुट येतं 1 0 1 0. तर 1 0 1 0 हे आउटपुट आपलं ओके आलेलं आहे.
यानंतर इन्व्हर्ट इनपुट 1 करू, त्यावेळेस 0 1 0 1 0 1 0 1 हे सुद्धा आउटपुट आपलं ओके आलेलं आहे. तिसरी कंडिशन घेऊ, 0 1 1 0 0 1 1 0. बघा 0 1 1 0. हां 0 1 1 0. त्यावेळेस इन्व्हर्टर आपल्याला 0वर ठेवायचं आहे, तर प्रथम याला 0 ठेवू. त्यावेळेस सेम आलं 0 1 1 0 0 1 1 0. ही कंडिशन आपली बरोबर आलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण इन्व्हर्ट इनपुट 1 करू त्यावेळेस अपोजिट येतं 1 0 0 1. तर 1 0 0 1 अशा पद्धतीनं हा 4 बीट कंट्रोल्ड इन्व्हर्टर अशा पद्धतीनं कार्य करतो. आपण व्यवस्थितपणे ट्रूथ टेबल व्हेरीफाय केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं एवढंच लक्षात ठेवायचं की जर इनपुटचा डाटा आउटपुटला जशास तसा पाठवायचा असेल तर इन्व्हर्ट इनपुट हे 0वर असणं आवश्यक आहे. बघा इथं 0 1 1 0ला 0 1 1 0. आणि जर तुम्हाला इनपुट डाटा इन्व्हर्स करून पुढे पाठवायचा असेल तर इन्व्हर्टर इनपुटला 1 म्हणजेच हाय ठेवावं लागेल. त्यावेळेस 0 1 1 0ला येईल 1 0 0 1. तर हे आपला प्रात्यक्षिक व्यवस्थितपणे सक्सेसफुल झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे प्रॅक्टिकल व्यवस्थितपणे समजलं असेल तर सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.